नमस्कार, मी परमदास जाधव. अमेरिका, इराण आणि रशिया यांचे जे युद्ध चालू आहे, ते युद्ध थांबावं आणि ते सुरळीत चालावं. युद्ध होऊ नये. ते जे युद्ध चालू आहे, ते थांबावं, संपवावं. यासाठी इराण आणि इस्रायल याच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने प्रामुख्याने गाझा आणि लेबनॉनमधील परिस्थिती शांत करण्यावर भर दिलेला आहे. इराणच्या अधिकृत भूमिका आणि राजनैतिक विधानानुसार युद्ध थांबण्यासाठी इराणने काही महत्त्वाच्या 6 अटी ठेवलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली जी अट आहे ती गाझा पट्टीमध्ये तात्काळ आणि कायदेस्वरूपी युद्धबंदी असावी. तर इराणची सर्वात पहिली अट ही आहे की गाझामधील इस्रायल लष्करी कारवाई पूर्णपणे थांबवण्यात यावी. जोपर्यंत तिथे शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत प्रादेशिक तणाव कमी होणार नाही, अशी इराणची ठाम भूमिका आहे. तर केवळ युद्धबंदी नाही, तर गाझा पट्टीच्या आत असलेल्या सर्व इस्रायल सैनिकांनी तिथून बाहेर पडावे, अशी इराणची मागणी आहे. तर जी गाझा पट्टी आहे त्याच्यात जे इस्रायलचे सैनिक आहेत ते सगळे बाहेर पडावे, अशी इराणची मागणी आहे. या व्यापलेल्या भूभागातून माघार असे संबोधतात. तर सध्या लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवणे ही इराणची महत्त्वाची अट आहे. जे लेबनॉन, हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले हे युद्ध आहे ते थांबावं, अशी इराणची अट आहे. लेबनॉनच्या सार्वभौमत्वावर उल्लंघन थांबवण्यासाठी पश्चिम आशियात स्थिरता येणार नाही, असे इराणने म्हणलेले आहे. तर गाझा आणि लेबनॉनमधील विस्थापित नागरिकांसाठी अन्न, औषध, इंधन आणि वीज याचा पुरवठा करण्यासाठी सर्व निर्बंध तातडीने हटवले जावेत, ही अट इराणने जागतिक स्तरावर वारंवार मांडलेली आहे. तर जे गाझा लेबनॉनमधील विस्थापित नागरिक आहेत त्यांच्यासाठी अन्न, औषध, इंधन आणि वीज हा पुरवठा करण्यासाठी निर्बंध तातडीने हटवावेत, असे इराणने जागतिक स्तरावर मान्य केलेले आहे. तर इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टाईन नागरिकांची आणि राजकीय कैद्यांची सुटका करावी, ही इराण आणि त्यांच्या मित्रपक्षाची प्रमुख अट आहे. जे इराणने ताब्यात घेतलेले जे रशियाचे जे नागरिक आहेत किंवा कैदी आहेत ते इराणने त्यांच्या मित्रपक्षाची प्रमुख अट आहे. तर इराणचे म्हणणे आहे की अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी या भागात हस्तक्षेप करणे थांबवावे. जोपर्यंत बाहेरील देशांचे सैनिक किंवा राजकीय दबाव या भागात राहील तोपर्यंत कायमस्वरूपी शांतता शक्य नाही, अशा इराणचा दावा आहे. तर या 6 अटी ह्या राजनैतिक चर्चेनुसार बदलू शकतात, परंतु या मुद्द्याभोवती इराणचे सध्याचे धोरण फिरताना दिसत आहे. तर हे इराण आणि इस्रायल याच्यातील वाढत्या तणावामुळे गाझा आणि लेबनॉनमधील
परिस्थिती शांत करण्यासाठी या अटींचा भर दिलेला आहे.